श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वात जास्त रडवणारी गोष्ट म्हणजे तुमचा स्वतःचा मोह. चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. समोरच्या व्यक्तीशी नेहमीच चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून वागा. जोपर्यंत ठीक आहे तोपर्यंत देवाला दुरूनच हात जोडतात आणि थोडेसे कमी पडायला लागले की मग देवळात जाऊन नारळ फोडतात. न मागता नात्याला आलेल्या चांगल्या माणसाचे महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही. जीवनाला खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे. रोज काहीतरी चांगलं लक्षात ठेवा आणि काहीतरी वाईट विसरा. जीवनात एवढं लहान व्हा की प्रत्येकजण तुमच्यासोबत बसू शकेल, पण एवढे मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेलं नसेल. माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंना म्हणतात, हे जग सर्व पैशांवर चाललेलं आहे. पैसा नाही तर आयुष्यात काहीच नाही, म्हणूनच मला जास्त किंमत आहे. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, मला हे सिद्ध करून दाखवा. माता लक्ष्मी एक पृथ्वीवरील दृश्य दाखवत अंतयात्रा चाललेली असते. माता लक्ष्मी वरून पैशाचा वर्षाव करते. सर्व लोक प्रेताला सोडून पैसा जमा करायला धावतात. लक्ष्मी माता भगवान विष्णूंना म्हणते की बघा स्वामी, बघितले ना पैशाला किती किंमत आहे. श्रीहरी विष्णू म्हणाले की मला सांग, प्रेत नाही उठले पैसा जमा करायला? माता लक्ष्मी म्हणाली, प्रेत कसे उठणार? ते तर मृत अवस्थेत आहे ना, त्याचा तर मृत्यू झाला आहे, मग तो कसा उठणार? तर भगवान श्रीहरी विष्णूंनी खूप सुंदर उत्तर दिले, जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंत तुला या जगात किंमत आहे. ज्या क्षणी मी या शरीरातून बाहेर जाईल तेव्हा पैसा माती मोल होईल. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडतात. इतरांना आवडते म्हणून आपल्याला बदल करायचा नाही, तर आपण जसे आहोत तसेच आवडणारे कोणी ना कोणीतरी भेटेल ना. निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात, तर पॉझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात. एक वेळ शरीराने कमजोर असला तरी चालेल, पण मनाने कधीच कमजोर होऊ नये, कारण यश त्यांनाच मिळते जे चांगले विचार करून कार्य करतात. चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारावर अवलंबून असते. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हेच भाव माणसाला सुंदर बनवतात. तुमच्या वेदना त्यांनाच सांगा ज्यांना तुमच्या वेदना समजू शकतात. स्वतःला जास्त सांत्वन देत बसू नका, कारण कोणीही इतकं व्यस्त नसतं जे तुम्हाला दाखवत असतं. अनेकदा तुम्ही त्याचसाठी अस्वस्थ राहता, पण ते तुम्हाला माहीत असतं की आपल्यासाठी ही समस्या बनवू शकते. इतरांच्या आयुष्यात आपली जागा शोधणे थांबवा. विश्वास ठेवा, तुम्ही खूप आनंदात राहाल. प्रत्येकाचे नातं सुंदर आहे असे दाखवू नका. येथे प्रत्येकाचे खायाचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. जो चांगला आपल्याशी वागतो तोच नेहमी आपल्याला फसवून आपल्याला धोका देतो. आयुष्यात अशी वृत्ती निर्माण करा की जो जसा आहे त्याला त्याच भाषेत उत्तर द्या. जेव्हा तुम्हाला कधी ठेस लागेल ना, म्हणजेच तुमच्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम परेशानी येईल, तेव्हा हरून जाऊ नका. असे समजा की त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे. जे तुमच्यासाठी झाले आहे त्यातही तुमच्यासाठीच काहीतरी खजाना लपलेला आहे. फक्त त्यावेळी आपल्याला ती गोष्ट समजत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी त्याच विचारात अडकलेलो असतो. दुःखाचा विचार करत बसतो, अडचणीचा विचार करत असतो. माझे असे झाले आणि माझे तसे झाले, मला सुख नाही, माझ्या आयुष्यात कुठलीच गोष्ट चांगली होत नाही,
असे विचार करून आपण आपल्या अनमोल जीवनाला वाया घालवतो. जगण्याची किंमत त्यांनाच विचारा ज्यांच्याकडे वेळच नाही जगण्यासाठी. त्यांना एक एक क्षणाची किंमत माहीत असते. त्यांना वाटते की जर मी अजून थोडा वेळ, थोडे दिवस जगू शकलो असतो. आणि काही जण ज्याच्याकडे वेळ असतो ते वाया घालवतात फक्त आणि फक्त विचार करण्यामध्ये. कितीही संकट येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, तुमच्या मनाला मजबूत ठेवा. प्रॉब्लेम कसाही असो, तुम्ही जर मनात ठेवलं ना की मला कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नाही आणि मी प्रत्येक वादळातून, प्रत्येक संकटातून मी मार्ग शोधणार, हा जर आत्मविश्वास तुमच्या मनात असला तर कितीही संकट आलीत, दुःख आलीत तर ते तुमच्यासाठी उरत नाहीत. त्याच्यातनं मार्ग तुम्हाला मिळत राहतो. तर हा मनाशी एक निश्चय करा आणि रोज चांगले विचार करून चांगल्या भावना मनात निर्माण करा. म्हणजे जसं आपण विचार करतो त्याचप्रमाणे या ब्रह्मांडातली शक्ती आपल्याला आशीर्वाद देते. आपण जर चांगले विचार केले तर आपल्या आयुष्यात चांगले घडते आणि वाईट विचार केले तर ब्रह्मांड आपल्या पाठीशी असते. ते आपल्याला कळत नाही आणि तेच आपल्याला मिळतं. म्हणून सदैव स्वामी म्हणतात की चांगले विचार करा आणि माझ्याशी बोला. संकट असलं तर मी तुम्हाला मार्ग दाखवेन. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याशी बोलत राहा आणि मला मागत राहा. जे संकट आले ती मला सांगत राहा. तुम्हाला मी मार्ग दाखवत राहील. तुमचा विश्वास असेल स्वामी शक्तीवर, स्वामी आईवर, तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा. एका शेअरने कोणाचे तरी भली होणार तर तुम्हाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील. स्वामी तुमचे सर्व इच्छा, सर्व स्वप्न पूर्ण करो, ही स्वामी चरणी प्रार्थना. भेटूया अशाच स्वामी संदेश सोबत. तुमचे आशीर्वाद व प्रेम असेच राहू द्या. श्री स्वामी समर्थ.